नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण ऐकत आहोत तरुण भारत पॉडकास्ट. आजचा आपला विषय आहे शिकार. परवा एक चित्र पाहण्यात आलं. एका चित्त्यानं एका माकडीनीची केलेली शिकार आणि तरीही तिच्या पोटाला बिलगून बसलेलं तिचं लेकरू, तेही जिवंत. शिकार करून विजयाच्या उन्मादात चाललेला चित्ता आणि त्यानं त्याच्या तोंडात पकडलेली निष्प्राण माकडी, नाही म्हटलं तरी ते चित्र पाहून मन हेलावून टाकणारं होतं. मनाला असंख्य सुया टोचाव्यात असा हा प्रसंग होता. असं कोणीही नसेल की ज्याचं हा प्रसंग पाहून हृदय पाजरणार नाही आणि पापण्या आपोआप ओल्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. इथं एकाचं मरण हे दुसऱ्याचं जीवन असतं आणि प्रत्येक जण इथे धावतोय. फरक इतकाच आहे, एक जीव वाचवण्यासाठी धावतोय तर दुसरा अन्न मिळवण्यासाठी. शेवटी निसर्ग असतो तटस्थ, त्याला काय कोणाचं देणं घेणं. अव्याहतपणे पुढे सरकायचं एवढंच काय ते त्याला माहीत. शिकार होणारा आणि शिकार करणारा दोघेही त्याचेच. पालन करणारा आणि उद्ध्वस्त करणाराही तोच. जन्माला घालून शेवटी मातीत घालणाराही तोच. माती ही त्याच्यापासून कुठे वेगळी आहे? माती ही त्याचीच. त्याच्यापासून काय वेगळं काढायचं? त्याचंच सगळं. शिकार होणाऱ्याचं दुःख मानायचं की त्याला जगायला अन्न मिळालं त्याचा आनंद मानायचा. किती भावनांची उलथापालथ. महत्त्वाचं म्हणजे आपलं मन, बुद्धी आणि विचार करण्याची ताकद ही त्यानंच आपल्याला दिलेली सगळ्यात मोठी देणगी. त्याच्या लेखी गरीब, श्रीमंत, ऊच नीच, लहान मोठा, जातपात वगैरे असं काहीच नसतं. आपण मात्र आपल्याला मिळालेल्या अमूल्य देणगीनं तयार केलेल्या या सगळ्या मोठ्याला फक्त पोलादी भिंती, ज्या आपल्याला एकमेकापासून आणि निसर्गापासून दूर घेऊन जाणाऱ्या अंधार कोठड्या आहेत. वेगवेगळ्या अंगाने आणि दृष्टीने पाहिले तरी हा प्रसंग नक्कीच अंतर्मुख करायला लावणारा आहे. जीवन संघर्षाचे विविध पैलू उलगडून दाखवणारा, आयुष्याची क्षणभंगुरता दाखवणारा. काय आहे मग आपल्या हातात? उन्मादात जगायचं का नम्रतेने वागायचं? सगळंच ओरबाडून घ्यायचं का पुढच्या पिढीसाठी काही ठेवायचं? नदीसारखं निखळपणे वाहत राहायचं की डबकं बनून सडत राहायचं? शेवटी बुद्धी आणि विचार ही त्या निसर्गानेच आपल्याला दिलेली देणगी आहे.